हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? तर मस्त ना? आम्ही पण मस्त. तर आज बघा कुठं निघालाय तुम्ही म्हणता ना, आता कुठं निघाल्या फिरायला? तुम्ही तर बसमध्ये येत. तर हां, खरंच आम्ही बसमध्ये येत. निघालो फिरायला. चला म्हणलं कुठेतरी आता कसं आहे 2-4 महिने 2-4 महिने काम केले की कुठेतरी फिरून आलं ना जरासं थोडं बरं वाटतं. एका जागेवर काही बोर होतं माणूस. थोडं सगळीकडे फिरून आलं की जरा हे होतं. फिरायला कुठं नाही आपलं देवाला देवदेव करून घ्यायचा हो. म्हातारपणात देवदेव करायचा, कोणीतरी आपली हाडपड करायची त्याच्यापेक्षा आपला आधीच देवदेव करून घ्यायचा. लेका-सुनाच्या राज्यात म्हणायचं नाही की आम्हाला देवाला नाही. त्यावेळेस आपलं घरीच बसायचं हरेराम करीत. तर इथं ते आमचे भाऊजी म्हणत होते, "आमच्या मम्मी-पप्पाला सांभाळून आणा." तर म्हणलं, "का सांभाळून आणू? चला तुम्ही सोबत. तुम्ही काय येत नाही?" तर म्हणले, "नाही, नाही सांभाळून आणा." "जाऊ द्या हो, मी म्हणलं, "तुमचा व्हिडिओच काढते मी." तर म्हणले, "नाही जाऊ द्या, तुमच्या व्हिडिओला मी लाईक करतो. पण आणा, आणा तेवढं सांभाळून." म्हणलं, "बरं, बरं. चला, चला." आणि मग आम्हाला शुभेच्छा देत होते, "तुमचा प्रवास सुखाचा हो." तर इथं आमच्या सिक्युरिटी मॅडम ते सगळे आले होते. तर कंपनीतले मॅडम सगळी आमची कंपनीतली गँग होती ही. तर मोठ्या बाईला म्हणलं, "धर बाई आता मोबाईल." काय ती पुढल्या सीटवर बसली होती. ती म्हणली, "मला काय तुझ्यासारखं बोलायला नाही यायचं. ए पळ तिकडं, माझ्याकडे देऊ नको." तर म्हणलं, "तू बोलू नको फक्त धर. नुसतं खून आहे." ती म्हणली, "मी काय मुकी आहे का बोलू नको." असं चालली होती मस्करी. तेवढ्यात आली आमची लाडूबाई पुढं. लाडूबाईला वाटतंय असे कुठून आतंकवादी आणल्यात. तर म्हणलं, "आतंकवादी नाही बाई, सगळे आपलेच आहेत. असं काही बघू नको त्यांच्याकडे टाका-टाका." ती सारखी बघत होती, इकडून कोण आहे, इकडून कोण आहे. तिला कसं तरी नादी लावायचं चाललं होतं. तिला नंतर मी खिडकीच्या काचेमध्ये दाखवलं. म्हणलं, "ह्याच्यात बघ कोण आले." इकडून पण माणसं आलेत 2. मग तर जास्तच बघत होती. आता इकडून हे कोण आले, पण तिची ती दिसल्यावर मग ती हसती. म्हणलं, "बरं झालं, तेवढी तरी ओळख येतोय तुला ती." आणि असं करत आमचा प्रवास निघाला. तर चला म्हणलं, आपला सगळ्यांचा प्रवास असा सुखकारक हो, छान हो. तर चला कुठं जातोय आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला